मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंग व मारहाणीचा गुन्हा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या प्रकरणात आमदार पाडवी यांचा मुलगा शंकर पाडवी आणि काही कार्यकर्त्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या माहितीनुसार सदर महिला व तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते असून भाऊ पंचायत समिती सदस्य आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी तिच्या घरात घुसून मारहाण केली. दुसऱ्या बाजूला आमदार आमशा पाडवींच्या मुलीनेही भाजपाच्या स्थानिक नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंजू पाडवी यांनी भाजपाचे तालुका अध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि सदर महिला व तिच्या भावावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. जे घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता, त्यामुळे दोन व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेला जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.